मित्रांनो, आपण महादेवांची पूजा करतो, त्यांना जल अर्पण करतो, मंत्र जप करतो. पण कधी हा विचार केलाय का की महादेवाचं संपूर्ण रूप आणि त्यांची जीवनशैली आपल्याला आजच्या धावपळीच्या युगात जगायचं कसं हे शिकवते. जर तुम्ही डिप्रेशन, राग किंवा आयुष्यातल्या अपयशामुळे त्रस्त असाल तर महादेवांच्या या 5 गोष्टी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 5वी गोष्ट आजच्या तरुणांसाठी सर्वात महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे शांतता. आपण नेहमी महादेवांना ध्यानावस्थेत लीन असलेले पाहतो. त्यांच्या आजूबाजूला कितीही गडबड असो, भूत पिशाच असतो किंवा देवता, महादेव नेहमी आपल्या अंतर्मनात शांत असतात. आजच्या युगासाठी धडा. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींनी अस्वस्थ असतो. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन असो किंवा ऑफिसचं टेन्शन. महादेवांकडून शिका की बाहेर कितीही गोंधळ असला तरी दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा आणि ध्यान करा. मनाची शांतता हीच खरी ताकद आहे. दुसरी गोष्ट, संयम. महादेवांचा तिसरा डोळा जेव्हा उघडतो तेव्हा सर्व काही भस्म होतं, हे आपल्याला माहीत आहे. पण तो तिसरा डोळा महादेव कधी उघडतात? जेव्हा पापाचा घडा भरतो, अगदी शेवटच्या क्षणी. एरवी ते अत्यंत शांत असतात, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. आपल्याला अगदी छोट्या गोष्टींवरून राग येतो आणि आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. महादेवांकडून शिका की ताकद रागवण्यात नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत स्वतःवर ताबा आणि संयम ठेवण्यात आहे. तिसरी गोष्ट, नकारात्मकतेवर मात. समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल नावाचा भयंकर विष निघालं, ज्याने संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकत होती, तेव्हा महादेवाने ते विष स्वतः प्राशन केलं आणि आपल्या गळ्यात साठवलं. ते नीलकंठ झाले. त्यांनी ते विष ना शरीरात जाऊ दिलं ना बाहेर थुंकलं. तुमच्या आयुष्यातही आजूबाजूला बरेच नकारात्मक निगेटिव्ह लोक असतील, जे टोमणे मारत असतील किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करत असतील. अशा वेळी ते ऐकून खचून जाऊ नका आणि उलटून भांडणही करू नका. त्या नकारात्मकतेला मनातल्या मनात पचवून स्वतःला सिद्ध करा. चौथी गोष्ट, साधेपणा. महादेव हे संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहेत, पण तरीही ते कुठे राहतात? महालात नाही, तर बर्फाच्छादित कैलास पर्वतावर. अंगावर सोन्याचे दागिने नाहीत, तर भस्म आणि वाघाची चामडी आहे. आज आपण इतरांना दाखवण्यासाठी महागडे कपडे, फोन किंवा गाड्यांच्या मागे धावतोय आणि कर्जात बुडतोय. महादेवाचं जीवन शिकवतं की दिखाव्यापेक्षा तुमच्या कर्माला आणि साधेपणाला महत्त्व द्या. सिम्पल लिव्हिंग थिंकिंग हा सुखी राहण्याचा मंत्र आहे. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, समानता. महादेवाचं अर्धनारीश्वर रूप आपल्याला दाखवतं की ते अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री आहेत. माता पार्वतीशिवाय महादेव अपूर्ण आहेत आणि महादेवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. आयुष्यात आणि समाजात स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान मानलं पाहिजे. आपल्या कुटुंबात, नात्यात एकमेकांचा आदर करणे आणि सोबत मिळून संसार चालवणे हेच या रूपाचे खरे ज्ञान आहे. तर मित्रांनो, महादेवांच्या या 5 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासूनच तुमच्या आयुष्यात लागू करणार आहात? कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही महादेवांचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवशंभो.